कागद दिसले आणि ह्यामध्ये काहीतरी विषय आहे. बारको तुम्ही असं भाताने चिटकत होतो, त्यामुळे आता पण म्हटलं भाताने चिटकूया चला. हे काय चिटकावले तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आता मम्मी काय म्हटली माहिती फुल घेऊन जा कारण मला लागणार आहे. दरवेळी मी काय करतोय मग त्या माझ्या डोक्यात काय तर प्लॅन असली हे करायचं तर ते मी असं चिटकून ठेवतोय. तर त्याच्यापाठी मग काय असेल तुम्ही कमेंट करा आता, ते तुम्हाला बरोबर एका वर्षानंतर कळेल त्यामध्ये काय आहे ते. आणि पारशा पण असं घेऊन आलता बघा केळीची झाड. तेवढ्यात ऋषभ्या म्हटलं जरा जायचं आपल्याला भाऊ सांगलीला पण का चालेल सांगतो. तेवढ्यात कधी मला ऋषभ्या म्हटला की नाश्ता करायला लागते. म्हटलं भाऊ मी काय नाश्ता करणार नाही कारण की मी डाएटवर आहे. म्हटलं मी वडापाव खातो खा बाबा म्हटलं. जे बोरचं पाणी आहे का हे चेक करायला मी गेलो सांगलीला प्याला चालते का नाही म्हणून. तिने नवीन बोर मारल्या त्याचं पाणी चेक करायला मी सांगलीमध्ये गेलो. ते त्यांना असं लिफ्ट नाही म्हणून तेवढ्या तिथं आरसा दिसला. म्हटलं आता बॉडी दाखवायला लागते म्हणून तुम्हाला आरशामध्ये बारीक मध्ये पोजिंग गेलो. मला सांगा जरा बॉडी कंडिशन यायला का नाही व्यवस्थित. म्हटलं संत्रीचा आणि पायनॅपल ज्यूस मी कवाच पिलो नाही. अजब केला थोडे ना, अजब केला अजब. आणि मी आणि ऋषभी असं ज्यूस वाल्याला फुगवाल तर लई वाईट. सोल्याचा मोबाईल घेतला आणि याला सांगाले की तुझा व्हिडिओ आता चॅनलवर येतोय शेवट रेच्या. फॉलो घे. सांगलीमध्ये आकाशवाणीच्या समोर आहे बघायचं बरोबर. फॉलो करून घेतले म्हटलं पत्ता तर तुम्हाला सांगायला लागतंय. पुढे सगळं केले कर सोडा पिल्याशिवाय आम्ही केव्हा घरला गेले का आणि आमच्यापासूनच सुरुवात झाली बघायची. म्हटलं ऋषभी तुला डाएट तोडायला लागते आणि तुला सोडा प्यायला लागतं. मग मी पण पिल्लो की ही दोघं जण पवायला गेली तेव्हा आता मला भेटली तिथे. जरा पुढे आली आणि आमची कवा आयुष्यात लढतर झाली असं कवा होतच नाही. आणि जोरात माराल तर त्यामुळे लोकांनी टोपी पडली आमची ते पण घेतला आणि आलं पुढे. हे दादा साताऱ्यात होतो बघा आता गाठ पडली देतात. पूर्ण डेलीचं माझं ब्लॉग येणार कारण की दिवसभराचा व्हिडिओ मला दाखवायला येत नाही 1.5 मिनिटामध्ये.